नमस्कार. अरुण एज्युकेशन हेल्थ फाउंडेशनमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सो टुडेज सेशन इज प्युअरली बेस्ड ऑन आमचं जे प्रोजेक्ट अस्मिता आहे त्याबद्दल तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन द्यायची आहे. सो टिल नाव आता जे आमचे उपक्रम चालू आहे त्याच्यात तुम्ही ऐकलं असेल मिशन रिबूट आहे. सो मिशन रिबूट हा जो आहे त्याच्यातलाच एक हा पार्ट आहे. वी हॅव मेनी प्रोजेक्ट. जसं मी म्हटलं मिशन रिबूटमध्ये आपण प्रत्येकाचे वेगवेगळे स्किल्स वेगवेगळ्या गोष्टी ह्या बेसिसवरती आम्ही जे आहे बायफर्केशन करतो. सो वी हॅव मेनी प्रोजेक्ट्स विथ अस. त्यातलं आता आम्ही थोडेफार ओरिएंटेशन स्टार्ट करतो सो दॅट पीपल विल अंडरस्टँड. सी अजूनही माझ्यासमोर हा एकच चॅलेंज येतो आहे की जे आमचे टीम मेंबर्स आहेत ते काही जण टेक्निकली स्ट्रॉंग आहेत, काही जण नाही आहेत. काही जण जे आहेत त्यांना काही टेक्निकल इश्यूज येतात, जसं त्यांच्याकडे नेट इश्यू असेल, झूम मीटिंग्स कंडक्ट करायला काही प्रॉब्लेम्स येत असेल. सो इन दॅट केस इथे आय टेक अ लिबर्टी की आम्ही ह्या गोष्टी ज्या आहेत आता रेकॉर्ड करून ठेवणार आहोत सो दॅट इन फ्युचरसुद्धा हे आमच्यासाठी एक अनमोल ठेवा म्हणून राहील. टाईम वेस्ट आमचा होणार नाही त्याच गोष्टी रिपीट करण्यात. आणि दिस ओरिएंटेशन विल इझिली एक्सप्लेन ईच अँड एव्हरीथिंग. म्हणजे जे बारकावे आहेत प्रोजेक्ट्समधले ते इझिली कळेल. म्हणजे तुम्ही ऑन द स्पॉट हा व्हिडिओ बघितल्यानंतर डिसाईड करू शकता की मी हे करायचं आहे की नाही करायचं, हा प्रोजेक्ट माझ्यासाठी आहे की नाही आहे. ओके. सो कमिंग बॅक टू दिस प्रोजेक्ट अस्मिता ओरिएंटेशन. सो व्हॉट इज दिस अस्मिता ऑल अबाउट? ओके. सो प्रोजेक्ट अस्मिता ऐकल्यावरच पहिल्या आधी जे कोण जेंट्स मंडळी असतील ते तर म्हणणार ठीक आहे जाऊ दे लेडीजसाठी आहे, मी कशाला ऐकू. सो त्यांच्यासाठी मला एक नक्कीच हिंट द्यावीशी वाटेल की प्रोजेक्ट अस्मिता नाव जरी असलं तरी कुठे ना कुठेतरी तुमच्या आयुष्यात पण कोण ना कोणतरी अस्मिता आहेत. ती मुलगी असू शकते, बहीण असू शकते, बायको असू शकते, आई असू शकते, सासू असू शकते, एनी वन इन युअर फॅमिली जी एक अस्मिता हा रोल डिफाईन करते. ओके. सो प्लीज जे कोणी जेंट्स मेंबर असतील, मेल मेंबर असतील, जर तुमच्यासमोर हा व्हिडिओ आला सो डोंट इग्नोर इट, प्लीज लिसन टू इट. हां, जर तुम्हाला कंटेंट बिलकुलच तुमच्या म्हणजे आपण म्हणू शकतो ना की रिलेटमध्ये नसेल, ओके, की एकदमच वेगळंच काहीतरी कंटेंट आहे आणि ते तुमच्या इंटरेस्ट एरियाचा नसेल देन इट्स ओके. बट फक्त हा काहीतरी अस्मिता आहे, लेडीज प्रोग्राम आहे म्हणून आपण ऐकायचं नाही असं काही नाही आहे. कारण आत्ताच्या घडीला लेडीज जेंट्स करण्यापेक्षा बेसिक आमचा उद्देश आहे की आम्ही एकत्र मिळून काम करायचं आहे. अँड दॅट इज वॉट अस्मिताला रिडिफाईन केलेलं आहे. जसं मी आमचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप, त्याच्यामध्ये ऑलरेडी मी हे खूप आधी डिक्लेअर केलेलं आहे की जे अस्मिता प्रोग्राम्स अजूनपर्यंत आम्ही रन करत होतो महिला सबलीकरण बालविकासच्या अंडर ते तसंच कंटिन्यू राहील. बट त्याचं एक नवीन स्वरूप आहे, नवीन प्रवास आहे आणि या नवीन प्रवासात आम्ही काही जेंडर डिस्क्रिमिनेशन करत नाही आहेत. वी आर टेकिंग इन टू कन्सिडरेशन ऑल द मेंबर्स. ओके. जेंट्स असो, लेडीज असो, लहान मुलगा असो, लहान मुलगी असो, कोणीही असो, कुठलाही एज ग्रुप असो, वी आर नॉट डिस्क्रिमिनेटिंग एनी वन. ओके. सो प्रत्येकाला कळणार, समजणार, उमगणार अशा ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यात आहेत. ओके. सो लेट स्टार्ट द ओरिएंटेशन. फर्स्ट ऑफ ऑल ही प्रोजेक्ट अस्मिता जे आहे ह्याच्यामध्ये नवीन बदल काय काय घडलेले आहेत, जुने काय गोष्टी आहेत ते मी एकदा सांगते. जसं मी म्हटलं ह्याचा फर्स्ट बेस जो होता तो महिला सबलीकरण बालविकासच्या अंडर होता. सो ज्या महिलाकडे टॅलेंट आहे किंबहुना त्यांना माहिती पण नाही की त्यांच्याकडे टॅलेंट आहे, त्यांना जे आपण म्हणतो स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स थ्रू, ट्रेनिंग्स थ्रू आम्ही त्यांना जे भरपूर काय काय शिबिर आम्ही कंडक्ट करायचो त्याच्या थ्रू ते स्वतःला त्याच्यामध्ये म्हणू शकतो इन्व्हॉल्व करायचे. आणि देन ऑफकोर्स मग ज्यांना तर काही इंटरेस्ट एरिया असेल त्याप्रमाणे ते आम्हाला जॉईन व्हायचे. आणि ह्याच्यात जसं मी म्हटलं वी आर प्युअरली फोकसिंग ऑन हेल्थ अँड एज्युकेशन. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याकडे कायमस्वरूपी असतात कारण ह्याच दोन गोष्टी मेन आहेत. आतासुद्धा तुम्ही बघितलं असेल लॉकडाऊन पिरियड असो, कोरोना असो, पण ह्या दोन गोष्टी पण प्रामुख्याने आहेत. हेल्थ ऑफकोर्स जे पहिले काही लोक इग्नोर करत होते, नाव इट्स व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ देअर लाईफ. मुलांचं एज्युकेशन कसं, शाळा कधी चालू होणार, ऑनलाईन एज्युकेशन आहे, काय प्रॉब्लेम्स आहेत हे सगळे आपण ऐकतोय, बघतोय. सो वी डू अंडरस्टँड की एज्युकेशन आणि हेल्थ हे ऑफकोर्स हा बॅकबोन आहे आणि हे कायमस्वरूपी तसंच राहणार आहे. ओके.
सो ह्याच्यावरती आम्ही जे जसं मी म्हटलं महिला सबलीकरण बाल विकासच्या अंडर हा प्रोजेक्ट आम्ही रन करत होतो आणि ह्याची एकच USP आहे, युनिक सेलिंग पॉईंट जसं आपण म्हणतो, की आम्ही हे प्रोग्राम्स कंडक्ट करतो ते त्यांच्या लोकल एरियामध्ये जाऊन. फॉर एक्झाम्पल मी राहते डोंबिवलीला, पण एखादी स्त्री असेल जी राहत असेल मे बी वेस्टर्न लाईनला समवेअर, से कुठलंही एक स्टेशन घ्या तुम्ही, चर्चगेट, ओके, लेट्स टेक द एंड, चर्चगेटला राहते ती. सो द ब्युटी ऑफ दिस प्रोजेक्ट इज दॅट की आम्ही काही दिवस तरी ते शिबिर आम्ही त्यांच्या लोकल एरियामध्ये रन करणार आहोत. ओके, त्याचं कारण का, मी डोंबिवलीला राहते. सो ऑफकोर्स फर्स्ट ऑफ ऑल तर हा प्रश्न येतो की चर्चगेटवरनं त्यांनी इथे का यायचं, बरोबर, कारण आपल्याकडे पहिला का क्लिअर असला पाहिजे की मी एवढं लांब ट्रॅव्हल करून का येऊ, बरोबर. माझ्याकडे प्रश्न क्लिअर आहे, म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर आहे की मी का तिथे जावं, कारण ऑफकोर्स मला हा जो व्याप वाढवायचा आहे, मला लोकांना लवकरात लवकर जागरूक करायचं आहे आणि मी एकटी किती म्हटलं तरी हा गाडा ओढू शकत नाही. सो आय नीड पीपल इन माय फाउंडेशन हू आर केपेबल इनफ. मी त्यांच्यावरती ट्रस्ट करू शकते. एकदा मी ते शिबिर तिथे कंडक्ट केलं, त्यांना डेव्हलप केलं की तो कंप्लीट एरिया त्यांचा असणार. मला असं कधीही नाही करायचं की मी त्यांच्या एरियात वारंवार जात राहावं आणि मला सगळी वाहवाही मिळावी किंवा मला तिथे ॲज अ लीडर म्हणून बघितलं जावं. मला नक्कीच आवडेल की जे कोणी लेडीज आपल्या फाउंडेशनमध्ये अजून कार्यरत आहेत त्या सगळ्यांनी त्यांच्या एरियामध्ये मास्टर होणं खूप गरजेचं आहे. आय विल बी कमिंग ॲज अ गेस्ट, नो इश्यूज, पण लीडर तुम्ही तिथे असणं गरजेचं आहे. आणि लीडर डज नॉट मीन की आता मी त्या चर्चगेट एरियामध्ये जाऊन एकदा शिबिर केली की अख्खा चर्चगेट एरिया त्या एकाच मॅडमचा झाला. नो, इट्स नॉट लाईक दॅट. तिथे टीमवर्क असणार, प्रत्येकजण एकमेकांना घेऊन चालणार. दॅट इज द सेकंड पार्ट, सेकंड USP ऑफ अ प्रोजेक्ट अस्मिता, की प्रत्येकजण जे एकमेकाचा हात धरून चालतं. इथे कोणी हे नाही की बॉस असणार किंवा एम्प्लॉई रिलेशनशिप असणार, बिलकुल नाही. प्रत्येक लेडीज एकमेकाचा हात धरून एकमेकांबरोबर सपोर्ट सिस्टम बिल्ड करून ग्रोसुद्धा होणार, फायनान्शियली पण ग्रो होणार आणि नॉर्मल जसं आपण म्हणतो एक स्वतःची ओळख, ती स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी सुद्धा एकमेकांची मदत त्यांना मिळणार. सी फ्रँकली स्पीकिंग खूप एक कॉमन गोष्ट आहे. आता जसं लॉकडाऊन आहे, जे चर्चगेट एरियामध्ये जे लेडी आहे जिला मी ट्रेन केलं असेल, तिने स्वतःला पूर्णपणे त्याच्यात इन्व्हॉल्व केलं आणि आता ती एक लीडर म्हणून तिकडे उभी आहे, ॲज अस्मिता लीडर. सो थिंक इन लॉकडाऊन पॉईंट ऑफ व्ह्यू मी त्यांना रेडी केलं. आता ते जे बाकीच्या लेडीजशी जेव्हा संपर्क साधतील त्यांना ते इझी जाणार आहे, कारण ते त्यांच्या एरियात फिरू शकतात, बोलू शकतात, सोशल डिस्टन्सिंग ठेवूनसुद्धा. पण व्हॉट अबाउट मी कितीही म्हटलं तरी सोशल डिस्टन्स आहे, बट खूप मोठा पण डिस्टन्स आहे की मी फिजिकली त्यांना नाही भेटू शकत. ट्रेन्स नाही आहेत, इथून दुसरा कुठला सोर्स नाही आहे. सो आणि असेल तरी तो खूप टीडियस काम आहे. म्हणजे ठीक आहे, मी एकदा कधीतरी एक प्रायव्हेट करून गेली, बट इट्स नॉट ऑलवेज पॉसिबल. बऱ्याच गोष्टी येतात आणि हेच गोष्ट मला अस्मिता प्रोजेक्टमध्ये आवडली की तुम्ही लोकांना लोकल लेवलला ट्रेन करतात, ओके, आणि त्यांना डेव्हलप करतात आणि तेच गरजेचं आहे. मुळात आता अजूनपर्यंत आम्ही काय बघितलं की लेडीज लोकांना लांबपर्यंत ट्रॅव्हल करून येऊन त्यांचं अर्धं आयुष्य ट्रॅव्हलिंगमध्येच जातं आणि उरलेलं अर्धं आयुष्य बाकीचे कामं असतात, जी हाऊसहोल्ड वर्क्स किंवा इतर जे काही असेल त्याच्यात जातात. सो त्याच्यानंतर त्यांना स्वतःला डेव्हलप करायला चान्सच नसतो. आणि त्याच्यानंतरसुद्धा त्यांना सांगणं की मॅडम एक असा एक छान प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं सर्वांगीण विकास करू शकतात. तेव्हा पहिला प्रश्न तिच्या मनात येणार, मी कधी करू, माझ्याकडे वेळच नाही आहे. आणि ठीक आहे, चला मी वेळ काढला, तर तो कुठे आहे प्रोग्राम, मला कुठे जावं लागेल. आणि एखादं ठिकाण आम्ही सांगितलं जरी ना, तर ते म्हणणार नाही एवढं लांब नाही जमणार, एकच दिवस मिळतो मला आराम करायला, मला नाही जमणार. सो दिस इज द मेन चॅलेंज विच इज बिंग फेस्ड बाय ऑल वुमन. ओके, दॅट इज द रिझन आम्ही हा लोकल एरियात का डेव्हलप करतो आहे, जेणेकरून ती जी लोकल लेडीज आहे ती तिच्या वेळेनुसार जेव्हा तिला वाटेल की ओके फाईन, थोडासा एक वेळ द्यायला हरकत काय, असं करून ती थोडासा टाईम काढते. मे बी 1 hour इज मोर दॅन सफिशियंट. स्वतःसाठी 1 तास काढणं काही मोठी गोष्ट नाही आहे. ओके, सो ती स्वतःसाठी 1 तास काढते आणि ती जेव्हा 1 तास काढते तेव्हा त्या 1 तासाचं महत्त्व ती अजून काही आजूबाजूचे जे लेडीज आहे त्यांना समजावते की प्रत्येक जणांनी आपापल्या लाईफचा जर का 1 तास काढला तर आपण अशी एक छानपैकी गोष्ट करू शकतो.
काहीतरी इनोव्हेटिव्ह करू शकतो. ओके, असं ही संकल्पना टोटली आहे. ह्याच्यात जसं मी म्हटलं, हे सगळे अस्मिता एज्युकेशन आणि हेल्थ प्रोग्राम्स राबवतात अकॉर्डिंग टू देअर इंटरेस्ट एरिया. काही ना हेल्थमध्ये इंटरेस्ट असतं ते हेल्थ प्रोग्राम्स राबवतात. जसं मी म्हटलं मागे, जसं मी उदाहरण दिलेलं, आमचे जे लेडीज अस्मिता लीडर्स ऑलरेडी आहेत, सो ते जे आहेत त्याने शिबिर कंडक्ट केलेलं आहे. सो इट वॉज अ रिअली नाईस थिंग की मला त्याच्यात काहीच पार्टिसिपेट करायची गरज नाही पडली. सगळं काही शिबिर त्यांनी ऑर्गनाईज केलं. अगदी व्हेन्यूपासून कुठल्या जागेत होणार आहे, कोणाच्या घरात होणार आहे, त्या घरातल्या त्या लेडीजशी बोलले आणि खूप छान ऑर्गनाईज केलं. मी फक्त अगदी लास्ट मोमेंटला तिकडे गेली, प्रोजेक्टर लॅपटॉप घेऊन आणि माझं प्रेझेंटेशन घेऊन, दॅट्स ऑल. सगळं काही तिकडचे जे लेडीज आहे, संगीता मॅडम, शोभना मॅडम, वर्षा मॅडम, यांनी सगळ्यांनी ऑर्गनाईज केलेलं. ओके, अँड इट्स अ रिअली प्राऊड फिलिंग टू से दॅट की ते फक्त लोकल हाऊसवाईफ होते आधी, आणि तिथून त्यांचा जो अस्मिता लीडरचा जो प्रवास झालेला आहे, इट वॉज रिअली ऑसम. म्हणजे मला तरी प्राऊड फील होतं आहे. ओके, सो नाव व्हॉट इज अ न्यू चेंज इन दॅट. आता हे सगळं जसं आहे तसं आहे, ह्याच्यात काय फार बदल नाही झालेला आहे. हां, फक्त आता इथे आम्ही जे लोकल शिबिर घेऊन ट्रेनिंग्स देत होतो तिथे आता ऑनलाईन स्वरूप आलं आहे. सो आय विल ऑल्सो गिव्ह द लिटल हिंट की ते कसं आहे. ओके, सो कमिंग बॅक की आता न्यू अस्मितामध्ये काय आहे. नवीन अस्मितामध्ये फक्त इतकंच आहे की नाव इट इज नॉट ओनली रिलेटेड टू महिला सबलीकरण बालविकास, पण हे आम्ही आता टोटली ओपन केलं आहे फॉर ऑल द मेंबर्स. ओके, ह्याच्यात कोणीही इझिली पार्टिसिपेट करू शकतो. कोणी मेल मेंबर असेल दे कॅन ऑल्सो पार्टिसिपेट. ओके, सो नो वरीज. कधी कधी असं होतं की कधी त्या घरातली जी अस्मिता आहे त्यांना कळत नाही, पण घरातला जो पुरुष असेल, वी कॅन कन्सिडर ते माझं सक्षम, त्यांना कळत असेल, सो इन दॅट केस ते पार्टिसिपेट करू शकतात. ओके, अल्टिमेटली आपल्याला काय करायचं आहे तर प्रत्येक घरामध्ये एक जागरूकता निर्माण करायची, दॅट्स ऑल. आम्हाला काही वेगळं विकायचं नाही आहे, ना विकायचं आहे ना विकत घ्यायचं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना ते जबरदस्ती कुठले तरी प्रोडक्ट घ्यावे लागतात, हे करायला लागतं, असं काही नाही आहे. तुम्ही पहिलं समजून घ्या गोष्टी, जागरूक व्हा, काय गोष्टी आपल्या गरजेच्या आहेत. अजूनपर्यंत माझी लाईफस्टाईल कशी आहे, त्याप्रमाणे मला काय काय गोष्टी करायला पाहिजे. हा प्रोजेक्ट खरोखर माझा सर्वांगीण विकास करेल का. सी दिस प्रोजेक्ट इज टोटली फ्री, ह्यातले ट्रेनिंग्स टोटली फ्री आहे, ही जागरूकता टोटली फ्री. अजून काय पाहिजे. आजकालच्या जमान्यामध्ये खूप कमी लोक आहे जे ह्या गोष्टी जे कंटिन्युअसली असे ट्रेनिंग सेशन फ्री ऑफ कॉस्ट घेतात, काही सेमिनार्स अरेंज करायला तयार होतात, तुमच्या एरियात येऊन तुम्हाला ट्रेनिंग द्यायला तयार होतात. व्हेरी फ्यू पीपल. सो आय वुड रिअली अप्रिशिएट दोज पीपल. आणि मी खरंच सांगते की हे खूप छान अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी. ह्याच्या पलीकडे मला नाही वाटत खरंच आता जी काळाची गरज बघतात, दिस इज द ओनली वे. जे मला दिसतं की जर समोरून कोणतरी अप्रोच करते काहीतरी चांगलं घेऊन, तर ॲटलिस्ट हॅव अ इयर टू इट. म्हणजे तुम्ही फक्त ऐका तर खरं, ऐका, त्याच्यावरती ॲनालाइज करा. नॉट मच ॲनालाइज, थोडं ॲनालाइज करा. जसं मी आधीचे भरपूर व्हिडिओज बनवले त्याच्यामध्ये क्लिअर कट म्हटलं आहे. परत एकदा रिपीट करीन, कुठलीही गोष्ट तुमच्यासमोर जेव्हा नव्याने येते त्या गोष्टीचं वरती हेडिंग लिहा का पेपरावर, एक लाईन ड्रॉ करा आणि प्रॉफिट आणि लॉस लिहा की बाबा हा प्रोजेक्ट जे मॅडम म्हणतात ते मी जर करायला गेलो तर माझं नुकसान काय आहे, फायदा काय. जर तुम्हाला नुकसान जास्त दिसत आहेत, सो अगेन हॅव अ वर्ड विथ दॅट पर्सन ज्याच्याकडनं तुम्ही ऐकलं आहे. त्याला सांगा बाबा हे एवढं सगळं नुकसान आहे तर मी का करू. ओके, कारण जसं मी म्हटलं नाण्याला दोन बाजू असतात. देर आर चान्स की तुम्ही त्याच्या नुकसानाची बाजू बघताय, त्याच्या समोर जे फायदे ते तुम्हाला दिसत नसतं, समोरच्याला दिसत आहेत. सो इन दॅट केस ही कॅन हेल्प यू आउट, ही ऑर शी जे पण असतील कॅन हेल्प यू आउट इन दॅट की बघ मला तरी हे फायदे दिसत आहेत. सो दोघंही बसून एक कॉमन कन्क्ल्युजनवर येऊ शकतात. ओके, आणि ऑफकोर्स ह्याच्यातनं हो आणि नाही दोनापैकी एक, बोथ आर वेलकम. सी लाईफ तुमची आहे, डिझाईन तुम्हाला करायचं. जसं मी जे आधीचे माझे इव्हेंट आहे त्याच्यात क्लिअरली म्हटलं आहे, तुम्ही तुमच्या लाईफचे जिनी आहात. जे मॅजिक करायचं ते तुम्हाला करायचं आहे, जे जादूची छडी ते तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये फिरवायची आहे. ओके, सो नथिंग मोर दॅन दॅट. दिस इज द सिम्पल बेसिक ओरिएंटेशन विच आय कॅन प्रोव्हाइड यू. दॅट अस्मिता प्रोजेक्ट इज टोटली प्रोव्हाइडिंग जागरूकता, अवेअरनेस प्रोग्राम्स आहेत आमचे. आणि सेकंड मोस्ट, वी आर टोटली डीलिंग विथ
एज्युकेशन अँड हेल्थ रिलेटेड प्रोग्राम्स. ओके, आय थिंक इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, आता नेक्स्ट स्टेप की ठीक आहे तुम्ही हे सगळं म्हणता ऐकायला छान वाटतं, पण मी का करू? ओके, म्हणजे ऑफकोर्स प्रश्न येणार ना की गरज आहे का मला? ओके, तर ह्याच्यासाठी मला एकच प्रश्न विचारावं लागतं, म्हणजे एक विचारेन मी की जर कोणालाही आता प्रश्न विचारला की तुम्हाला आत्ता काय पाहिजे, किंवा आत्ता इन द सेन्स तुम्हाला टोटली तुमच्या लाईफमध्ये काय पाहिजे, ओके, तर तुमच्याकडे छोटे मोठे लिस्ट आहे ना. पहिले छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही सांगणार, त्याच्यानंतर काही जण असतील, जसं मी मागच्या वेळी एक असे सेशन घेतलं तेव्हा मला एक कमेंट आले की मॅडम हे लॉकडाऊन संपलं पाहिजे, आम्ही टोटली फ्री झाले पाहिजे, आम्हाला पहिल्यासारखं फिरता आलं पाहिजे, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड झाल्या पाहिजे. म्हटलं ओके फाईन. अजून पण तुम्ही जर म्हणाला वस्तूंची लिस्ट असेल तर ती पण तुमच्याकडे भरपूर असणार, राईट. मग ह्याचाच अर्थ काय, तर तुम्ही समाधानी नाही आहात. कारण जेव्हा मी हा प्रश्न विचारते की तुम्हाला काय हवं, तिथे तुमचं उत्तर लगेच आलं पाहिजे, नाही मॅडम मी समाधानी आहे, मला काहीच नको आहे. ओके, पण असं उत्तर नाही आलं आहे. ज्या अर्थी असं उत्तर नाही आलं त्याच अर्थी तुम्हाला काय काय हवं आहे, आणि काय काय हवं म्हणजे तुम्ही समाधानी नाही आहात, आणि त्याच अर्थी तुम्ही समाधानी नाही आहात म्हणजे तुम्ही समाधान शोधताय. सिम्पल इझी कॅल्क्युलेशन आहे, बरोबर. सो ज्या गोष्टीतून समाधान शोधताय त्याच्यातनं समाधान भेटत नाही, म्हणजे मला दुसरी गोष्ट शोधावी लागणार ज्याच्यातनं मला समाधान भेटणार. ओके, आता तुम्ही म्हणा मॅडम किती कन्फ्यूज करतात. कन्फ्यूज नाही करत, एकदम सिम्पल आहे. एखादी गोष्ट आहे जी मला समाधान देत असेल, सो माझं उत्तर अफोर्स करणार नाही मॅडम मी समाधानी आहे. बट जर ती गोष्ट मला समाधान देत नसेल तर माझं उत्तर काय असणार, नाही मॅडम मी समाधानी नाही आहे. दॅट मीन्स तुम्हाला एखादी गोष्ट शोधावीच लागणार आहे ज्याच्यातनं समाधान मिळणार. आता क्लिअर आहे? ओके, गुड. ओके, तर नेक्स्ट थिंग म्हणजे आता अजून तो प्रश्न जेव्हा एलॅबोरेट केला लोकांनी भरपूर लिस्ट दिली, पण ह्याला आपण कॉमनली अगदी घेऊया की जनरल आन्सर्स. जनरल आन्सरमध्ये आपण काय म्हणू शकतो की खूप मुलांना चांगलं एज्युकेशन मिळायला पाहिजे. ओके, चांगल्या स्कूलमध्ये, कॉन्व्हेंट, प्रायव्हेट जे काय असेल ते. त्याचबरोबर चांगली नोकरी मिळाली पाहिजे, माझ्याकडे जे चांगला बँक बॅलन्स असला पाहिजे, माझी ओळख असली पाहिजे चार चौकामध्ये, आणि एकदम म्हणजे अशी फायनान्शियल रिटायरमेंटवाली लाईफ पाहिजे, बरोबर. वेकेशन्स घडले पाहिजेत. ओके, गुड. सो असं भरपूर काय 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 माझ्या डोक्यात येत आहे, आणि हे सगळ्यांना हवं आहे, कोणाला नको आहे, मला पण हवं आहे, बरोबर. चांगली नोकरी ऑफकोर्स नको आहे, बट हां चांगला व्यवसाय जेणेकरून मला त्याच्यात जास्त रिस्क नसावी. रिस्क असणार हे लक्षात घ्या, कुठलंही काम जर तुम्ही करायला रिस्क ही असतेच. आज आपण रोड क्रॉस करतो तरी रिस्क असते. सो असं मी तरी नक्की नाही म्हणणार की हां रिस्क प्रूफ बिझनेस आहे, ऑफकोर्स नॉट. रिस्क असते, पण तुम्ही कुठल्या लेवलची रिस्क आहे ती बघा. ओके, आणि ती रिस्क काय आहे ती फक्त तुमचा मेंटल ब्लॉक पण असू शकतो, त्यामुळे त्याला लगेच क्लिअर करा की कुठली रिस्क आहे काय. म्हणून मी ते तुम्हाला फॉर्म्युला दिला. एकदा तुम्ही प्रॉफिट अँड लॉस म्हणून चेक केला ना, पूर्णपणे अंदाज येतो की ठीक आहे ह्याच्यासमोर हे काहीच नाही. जसं काही आमचे प्रोजेक्ट्स आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जर इन्व्हॉल्व झाला तर काही नुकसान नाही आहे, काहीच नाही, मला तरी काहीच नाही दिसत. पण तुम्हाला जे मिळणार ना ते खरोखर एक जिनीसारखं काहीतरी काम करणं तुमच्या लाईफमध्ये, एवढं मी सांगू शकते. कारण ते वर्कआउट केलं आहे माझ्याबरोबर, तर केलंच आहे. बरोबर आमचे जेवढे अस्मिता लीडर्स आहेत त्यांच्यावरती पण हे वर्कआउट झालेलं आहे. दॅट इज द रिझन मी हे तुम्हाला सांगू शकते. ओके, सो दिस इज द थिंग की प्रत्येकाला अशी लाईफस्टाईल हवी असते आणि त्याच्यात काही गैर नाही. आणि एवढं करून पण ना ते सगळं मिळाल्यावर माणूस समाधानी नसणारा, म्हणजे त्याला चांगलं लाईफस्टाईल मिळालं, चांगलं जे आहे फायनान्शियल इंडिपेंडन्स भेटलं, निरोगी मुलं आहेत, चांगलं आरोग्य आहे, बँक बॅलन्स खूप आहे, ओके सगळं आहे, चांगला उद्योग आहे, बिझनेस चांगला भेटलेला आहे, आणि तरी त्याला विचारलं ना तरी पण त्याचं प्रश्नाचं उत्तर काय असं की आता तुम्ही समाधानी आहात, तर कदाचित असं चान्सेस आहे की तुम्हाला ऐकायला मिळेल नाही काहीतरी चुकल्यासारखं वाटतं आहे, मला नाही माहीत काहीतरी राहिल्यासारखं वाटतं आहे. ओके, त्याचं कारण काय सांगते, आपण फक्त ना भौतिक सुखांकडे बघतो, आपल्याला इनर पीस जो आहे त्याच्यावरती आपण कधीच विचार करत नाही. माझ्या मनाला कदाचित ना एक वडापाव खाऊन पण खूप शांतता लाभेल, जे मला 5 स्टार हॉटेलच्या जेवणामध्ये पण नाही भेटणार. ओके, असू शकतं प्रत्येकाचं आहे. आता मला जर का मी म्हणू शकते
आत्ता हे लाईव्ह सेशन तुमच्यावर घेताना खूप बरं वाटतं आहे. काही मला लॉकडाऊन, काही कोरोना, कसलं काही वाटत नाही. खूप फ्री वाटतं आहे तुमच्यावर बोलताना. सो हे माझ्यासाठी आता सध्याचं समाधान आहे, राईट. आणि ह्या समाधानाने मला रात्री खूप छान झोप लागणार आहे की आज मी तुमच्याशी या बेसिसवर संपर्क साधला आहे. सो आय एम रिअली हॅपी की जे नॉलेज माझ्याकडे होतं ते मी तुमच्याशी शेअर केलं. मी तुम्हाला एक वे दाखवलेला आहे आणि होपिंग की तुम्ही त्या वेवरती चालाल. नाही चालणार, ऑफकोर्स इट्स युअर डिसिजन. ओके. देन द व्हेरी नेक्स्ट थिंग की प्रत्येकाची काही ना काहीतरी स्वप्न असतात. स्वप्न आहेत, काही उद्दिष्ट असतात. ड्यू टू आपलं जे आत्ताचं आपण म्हणू शकतो लाईफस्टाईल आहे, म्हणजे जॉब होता, आता अजूनही काही वर्क फ्रॉम होम करतायत, त्याच्यामुळे आपण त्या गोष्टीमध्ये अडकलो आहेत. इवन जे आपले अस्मिताच आहेत ते आता अजूनच कामाचा लोड त्यांच्यावरती वाढला असणार, कारण आता मुलं पण घरी आहेत, सगळेच फॅमिली मेंबर घरी आहेत. सो पूर्ण लाईफस्टाईल त्यांची पण टाईमटेबल पूर्ण बदललं असणार, बरोबर. सो अशा वेळी तुम्हाला स्वतःसाठी वेगळा विचार कर. दॅट इज द मेन थिंग, राईट. सो अशासाठीच हा प्रोजेक्ट अस्मिता आहे, अजून काही नाही सांगणार. जर तुमच्याकडे काही स्वप्न आहेत, तुमच्याकडे काही ध्येय आहे, तुम्हाला काही करावंसं वाटतं आहे, तुम्हाला समाधानी व्हावं असं वाटतं आहे, देन दिस प्रोजेक्ट इज एक्झॅक्टली फॉर यू. सो मी तरी हेच सांगेन, कारण मला याच्यातनं समाधान भेटलं आणि मला वाटतं की लोकांनासुद्धा याच्यातून समाधान भेटलं पाहिजे. ओके. आता एक साधा प्रश्न मी विचारते, बाकी सगळं जाऊ द्या. एक कॉमन प्रश्न, मी कोण आहे? जसं मी ओळख सांगितलं, आज माझी ओळख काय आहे. मी अरुण एज्युकेशन हेल्थ फाउंडेशनची फाउंडर आहे. त्याचबरोबर मी लेडी फ्लाय कंपनीमध्ये रिजनल डायरेक्टर आहे. त्याचबरोबर मी बरेच जे लेडीज बिझनेस ग्रुप्स आहेत त्याला जॉईंट आहे. त्याचबरोबर आमचे पॅनल मेंबर्समध्ये जे आहेत, जसं औरावेल लाईफ सायन्स आहे, त्याचबरोबर जीनियस इंडिया आहे, असे मोठे जे काय प्रोफेशनल्स आहेत त्यांच्यासोबत आमचे प्रोजेक्ट्स आहेत. सो ही माझी ओळख आहे. जागरूकतावाले मॅडम मला म्हणतात, ओके फाईन, नाईस, ती पण एक माझी ओळख आहे. जागरूकतावाले मॅडम, महिला सबलीकरणवाले मॅडम, असं बरंच काय मला ओळखतात. पण खरं सांगू खूप बरं वाटतं. नुसतं नाव नाही, नावाच्या पलीकडे ही सगळी ओळख आहेत. सो अशी तुमची कुठली ओळख आहे का? असेल तर नक्की सांगा मला की ह्या ओळखी, म्हणजे जी ओळख आहे ती इनफ आहे का तुमच्यासाठी? समाधानी आहेत त्या ओळखने? कारण मी तरी समाधानी आहे. मला असं खूप प्राऊड फील होतं की एखादं मेडल दिल्यासारखं वाटतं जेव्हा कोणीतरी सांगतं, सर्टिफिकेट मिळाल्यासारखं वाटतं. ओके. सो असं तुमची काय ओळख आहे, तुम्ही कोण आहात हे तुम्ही स्वतःला विचारा आणि त्याच्यातनं तुम्ही खुश आहात की नाही ते तुम्ही स्वतःला विचारा. ओके. नेक्स्ट, बरेचसे आपण एक्झाम्पल्स बघतो. ओके. लाईफमध्ये आपल्या स्वतःच्या लाईफमध्ये पण बरेचसे असे एक्झाम्पल्स आपण ऐकलेत. जसं आता आपल्याला माहिती आहे शहीद भगतसिंग आहे, पंडित नेहरू आहे, इवन इंदिरा गांधी आहे. जर ॲक्ट्रेस म्हणायला गेलं तर अमिताभ बच्चन आहे, माधुरी दीक्षित आहे. बरेच लोक बऱ्याच फील्डमधले, क्रिकेटर्समध्ये घ्या, सचिन तेंडुलकर आहे. सो हे सगळे जेवढे काही फील्ड्स आहेत त्या सगळ्यामध्ये कोण ना कोणतरी एक पर्टिक्युलर लेवलला पोचलेलं आहे, ज्याला आपण सेल्फ ॲक्च्युअलायझेशन म्हणतो. ओके. जसं मी सेल्फ ॲक्च्युअलायझेशन कोच आहे, त्यामुळे हा स्टडी मी केलेला आहे की हा जो काय सेल्फ ॲक्च्युअलायझेशन आहे ना, हे फक्त त्यांच्यासाठीच नाही आहे. प्रत्येक माणूस त्याला ह्या स्टेटला पोचायचं असतं, म्हणजे स्वतःचा गोल त्याने डिसाईड केला आणि त्या लेवलला त्याला जायचं आहे, त्या लेवलला त्याला रीच व्हायचं आहे. हे प्रत्येकासाठी असतं, पण त्याच्यासाठी ते क्लिअरली डिफाईन होणं गरजेचं आहे की माझा गोल काय, की माझं आयुष्य पुढे काय, माझं ड्रीम्स काय आहेत, मला करायचं काय आहे नक्की आयुष्यात. ओके. हे क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. माझा पॅशन काय आहे, कशामध्ये मला इंटरेस्ट आहे, मी जे करतो त्याच्यात मला इंटरेस्ट आहे, व्हेरी गुड, पण मग त्याच्यात मला काय यश येत नाही आहे, मग त्याच्यावरती आपल्याला अजून वर्कआउट करायचा चान्स आहे. पण त्याच्यासाठी हे सगळं रिअलायझेशन होणं खूप गरजेचं आहे. ओके. सो दिस इज व्हेरी मस्ट. मी हे नाही म्हणत की तुम्ही कम्पेअर करा, पण नक्की हे बघा की हे ना आपण फॉलो जर करत आहोत, म्हणजे मी बरेचसे मुलं मुली बघितले जे फॉलो करतात, फिल्म स्टारला फॉलो करतात, क्रिकेटर्सला फॉलो करतात, म्युझिक क्षेत्रामध्ये पण काही लोक आहे जे असे फॉलो करतात. सो दॅट इज द थिंग. आपण जेव्हा फॉलो करतो म्हणजे इनडायरेक्टली कुठेतरी काय आपलं कनेक्शन आहे, आपल्याला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे,
त्या इंटरेस्टला डेव्हलप करायचं आपल्याला. ओके, आता डेव्हलप करण्यासाठी काय गोष्ट आपल्याकडे नाही आहे ती फाइंड आउट करायची. माझ्याकडे वेळ नाही आहे, प्लीज ते कारण मी नक्कीच घेणार नाही, कारण जिथे आवड आहे तिकडे सवड निर्माण होते. तुम्हाला आवडच नसेल तर तिथे कधीच सवड नाही येणार. ओके, सो हे कारणही नको. हा मॅडम खूप पैसे लागतात हेही कारण नको, कारण आमच्यासारखी लोक जेव्हा असे प्रोग्राम्स तुमच्यासाठी घेऊन येतात फ्री ऑफ कॉस्ट, जर तुम्ही ते घेत नसाल तर हे कारण जस्टिफाय होत नाही की मॅडम खूप पैसे लागतात त्याला किंवा चार्जेस आहेत, असं काही नाही आहे. ओके, जर तसं असेल तर जिथे फ्री भेटणार तुम्ही ते नक्कीच अटेंड केलं असतं, पण तुम्ही तेही अटेंड केलेलं नाही आहे. राईट, म्हणजे हे तुम्ही स्वतःला विचारा. सी आय एम नॉट टेकिंग क्लास घेतो तसा काही प्रकार नाही आहे, बट आय एम ट्राईंग टू बी लिटल हार्श, आय डू अंडरस्टँड. पण त्याचं कारण काय आहे? कारण मला खरंच वाईट वाटतं की हे असे जागरूकता शिबिर आमचे जे अस्मिता लीडर्स आहे खूप लोकांपर्यंत घेऊन जायचा प्रयत्न करत आहेत, बट काही लोक त्यांना मे बी क्लॅरिटी नसेल तर इट्स ओके, बट काही असे डाऊट्स असतात ना की सॉल्व करायचेच नाही आहेत त्यांना, असं काहीतरी फिलिंग येतं आणि ते वाईट वाटतं. वाईट हे ना की ते काय बोलले आहेत, वाईट हे वाटतं की मला समोरून दिसतंय ते नाण्याची जी दुसरी बाजू आहे ती मला दिसते, ते बघायला तयार नाही आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं जे काय नुकसान आहे ना ते नाही, म्हणजे मला तरी नाही पटत. मला दिसते त्यांचं नुकसान आहे आणि ते समोरून म्हणतात नाही मला चालेल, ते बघून वाईट वाटतं, बाकी काही नाही. ओके, सो रिअली सॉरी इफ आय हॅव हर्ट एनीवन्स इमोशन्स. फ्रँकली स्पीकिंग मी क्लिअर कट बोलते, मला नाही जमत आतून एक बाहेरून एक बोलायला, कारण माझे जे पण शिबिर आहेत क्लिअर कट असतात. मी सगळ्या लेडीज लोकांना पण तेच सांगते, म्हणजे जे अस्मिता लीडर्स आमच्याकडे आहेत की जे पण आहे क्लिअर बोला, कारण तुम्ही जेव्हा क्लिअर बोलता ना समोरचं तुमच्याशी कनेक्ट होतो. पण तेच तुम्ही गोड बोलण्याच्या नादात जर का गेला की नाही हा तुटेल, हा म्हणजे वाईट वाटेल ह्याला, ओके जास्त हार्श नाही बोलायचं, पण खरं सत्य हे कटू असतं, हे फॅक्ट आहे. त्यामुळे प्लीज अशा वेळी तर तुम्ही नक्कीच क्लिअर कट त्यांना बोला की बाबा सी हे या गोष्टी आहेत जे माझ्यासाठी वर्कआउट होतं ते तुमच्यासाठी का वर्कआउट नाही होणार, असं का वाटतंय तुम्हाला. ओपन अप व्हा, ओपन अप झाला तरच गोष्टी तुमच्यासाठी वर्क होणार, नाही तर ते मॅजिकल लाईफ जे मी सेशन घेतलं आहे, जिनी फाइंड आउट करण्याचं सेशन घेतलं ते वर्कआउट होणार नाही. ओके, सो प्लीज बी सिरियस अबाउट इट की नक्की आपल्याला काय करायचं आहे. ओके, सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की हा प्रोजेक्ट जो आहे कोणाकोणासाठी एलिजिबल आहे, तर जसं मी म्हटलं कोणालाही हा एलिजिबल आहे. फॉर एक्झाम्पल कॉलेज स्टुडंट्स असतील त्यांनाही हा एलिजिबल आहे, एखादी हाऊसवाईफ असेल किंवा आपण म्हणू शकतो छोटा मोठा व्यवसाय करणारी जी लोकं आहेत त्यांना पण हा एलिजिबल आहे, जॉब करणारी लोकं आहेत त्यांना पण हा एलिजिबल आहे, इवन जे वयस्कर लोक आहेत त्यांनासुद्धा हा एलिजिबल आहे. स्वतः माझी आहे 63 इयर्सची जी ऑलरेडी ह्याच्यामध्ये खूप म्हणजे ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन घेते, माझ्यापेक्षा जास्त ॲक्टिव्हिटी असते. सो एज इज नॉट अ बॅरियर फॉर इट, एज्युकेशन अगेन इज नॉट अ बॅरियर. आमचे ट्रेनिंग प्रोग्राम्स मोर दॅन इनफ आहेत जे तुम्हाला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत इझिली प्रोव्हाइड होतात आणि तुम्ही एज्युकेट होता आणि त्याच्यातून तुम्हीच नंतर मग मार्ग शोधत जाता की ओके हेही मीडियम आहे एज्युकेशनचं, तुम्ही स्वतः आत्मसात करता. दॅट इज द ब्युटी ऑफ दिस प्रोजेक्ट. ओके, सो हे करण्यासाठी पूर्वी जसं मी म्हटलं, आता जसं मेन प्रश्न येतो की हां मग कुठे करायचं, कसं करायचं. पहिलं तरी ट्रॅव्हलिंग होतो, आता लॉकडाऊनमध्ये आहेत, चला आम्ही एक विचार करतो तुमचं शिबिर अटेंड करूया, पण आता तर ते पॉसिबल नाही. बट इट्स पॉसिबल. जसं मी म्हटलं वी हॅव स्टार्टेड टेकिंग ऑनलाईन सेमिनार्स. जेव्हा केव्हा तुम्हाला इंटरेस्ट असेल डू कनेक्ट. आमचा एक ग्रुप आहे, पाहिजे तर ती ग्रुप लिंक आहे ती मी शेअर करते. सो प्लीज यू कॅन क्लिक ऑन इट आणि तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे डिटेल्स आहेत ते देऊ शकता की मला हे कनेक्ट व्हायचं आहे, तुमची मीटिंग कधी आम्हाला प्लीज इन्फॉर्म करा. सो त्या ग्रुपमध्ये ते मीटिंग्सच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन येईल. ओके, सो नो वरीज अबाउट दॅट. ज्यांना काही अजून प्रश्न असतील वी हॅव डिझाईन्ड अ गुगल फॉर्म, तुम्ही त्या गुगल फॉर्मवर क्लिक करून तुमचे डिटेल्स टाकू शकता. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ऑप्शनल आहे, आम्ही फोर्सफुली काही गोष्टी तुमच्याकडनं घेत नाही, इट्स टोटली ऑप्शनल. सो तुम्ही त्याच्यात जाऊन तुम्हाला जे रिक्वायर्ड फील्ड्स आहेत तेच भरायचे आहेत, जे रिक्वायर्ड नाही आहे ते मी ऑप्शनल ठेवले सो दॅट ते फोर्सफुली नको व्हायला. ओके, तिथे तुम्ही तुमचे सजेशन्स कमेंट्स ह्याच्याबद्दल काय तुम्हाला नाही कळलं आहे ते डिटेल टाकू शकता. ओके, सो
this is how I sum up this orientation. I hope you people have understand. खूप सिम्पल आहे. अगदी वन लाइनर सांगायला गेलं तर आपल्याला आत्ताच्या घडीला काय हवं आहे तर एक समाधानी आयुष्य हवं आहे. आणि हे समाधानी आयुष्य मिळण्यासाठी तुम्ही मार्ग शोधा. मी नाही म्हणत हेच प्रोजेक्ट करा, मार्ग शोधा. आणि हा मार्ग जेव्हा तुम्हाला मिळेल किंवा मार्गाकडे जायचा जो रस्ता तुम्हाला मिळेल त्याच्यावर तुम्ही चालत राहा. आणि तिथे पोचण्यासाठी जे काय वेज तुमच्यासमोर येतील त्याला ॲक्सेप्ट करा किंवा जसं मी म्हटलं ॲनलाइज करा प्रॉफिट लॉसमध्ये. आणि बेस्ड ऑन दॅट यू कॅन टेक युअर डिसिजन. कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओके, सो आय एम नो वन टू डिसाईड की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काय केलं पाहिजे. ऑफकोर्स ही लाईफ तुमची आहे, बट दिस इज अ व्हेरी व्हेरी ब्युटिफुल लाईफ. गॉड गिफ्टेड लाईफ आहे. देवाने आपल्याला आपल्या हातात मॅजिक देऊन पाठवलं आहे. अजून काय पाहिजे. जादूची छडी आहे. आपण स्वतःच एक जिनी आहोत. आपल्याला फक्त आणि फक्त कमांड करायची आहे. आपल्याला फक्त आणि फक्त ऑर्डर द्यायची आहे की मला ही गोष्ट हवी आहे. तिला मिळू शकते तर मला का नाही. सी अगेन वन पॉईंट ह्याच्यात मी कंपॅरिझन नाही मिळते. तिला मिळू शकते मला का नाही ह्याचा एक सिम्पल अर्थ आहे की त्या लेवलचं पोटेन्शियल इवन मी पण बेअर करते. मग ती गोष्ट मला मिळत नाही त्याचं कारण काहीतरी गणित चुकतं आहे. ते गणित मला सुधारायचं आहे. ह्याचा अर्थ नाही की मी तिची ईर्ष्या करायला लागणार. ऑफकोर्स नॉट. आणि जितकं आपण एकमेकांशी कनेक्टेड राहू ग्रुपमध्ये काम करू तितकं खूप छानपैकी यश मिळतं असं मी तरी अनुभव घेतला आहे. कारण मी प्रॅक्टिकली बघते आज माझे जे कोणी अस्मिता लीडर ज्या ज्या एरियामध्ये आहेत दे आर वर्किंग वंडरफुली. म्हणजे तुम्ही विश्वास नाही करणार. मी डोंबिवली लॉकडाऊनमध्ये अडकलेली आहे बट तिकडे सगळी काही कामं चालू आहे. कारण ते माझ्यासाठी काम नाही करत आहेत, ते त्यांचं एम्पॉवरमेंटसाठी काम करत आहेत. त्यांना मानसिक समाधान भेटतो की हां मॅडम जे काय म्हणत होते ते मीही सांगू शकते आणि मीही हे करू शकते. असं त्यांना जो एक विश्वास बसलेला आहे माझ्याबद्दल आणि या प्रोजेक्टबद्दल त्याचमुळे हे घडू शकलेलं आहे. सो ह्या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला अजून काही माहिती असेल, अजून एक काही व्हिडिओची गरज असेल, डू लेट मी नो. जसं मी म्हटलं आमचे लिंक्स मी शेअर करीन. डू कनेक्ट विथ अस अँड डू टेल मी की अजून काय काय गोष्टी तुम्हाला ह्याच्यात हव्या आहेत. इवन वी कॅन मेक ॲडिशन्स इन दॅट. जे ट्रेनिंग्स प्रोग्राम आहेत ते कशा स्वरूपात पाहिजे. आमच्याकडे जो ऑलरेडी तयार आहे फॉर्मॅट त्याप्रमाणे की तुम्हाला अजूनही त्याच्यात काही तुमचे इनपुट्स टाकायचे आहेत. वी हॅव टोटली अ ओपन सोर्स ऑफ दिस प्रोजेक्ट. ओके, तुम्ही काहीही तुमच्याप्रमाणे चेंजेस सजेस्ट करू शकता. ओके, वी आर ऑलवेज विथ अ ओपन डोर. बस तुम्ही एकदा नॉक तर करा. ॲक्च्युली डोर ओपन आहे, येऊ शकता, बट स्टील जसं आपण म्हणतो एक एटिकेट्स असतात. बट डू नॉक द डोर. एकदा डोर नॉक तर करून बघा अँड सी द मॅजिक विल हॅपन इन युअर लाईफ. ओके, सो हिअर आय एंड माय सेशन. So all you people, rocking people, stay home, stay safe. Bye bye.